मुंबई शहरात अद्याप पावसाचं आगमन नाही। उकाडा, हवेतील आर्द्रता वाढल्यामुळेच मुंबईकरांचे हाल। उपनगरांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता। राज्यातील 15 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणात अवघा 27.66% इतकाच पाणीसाठा शिल्लक। तर चिखलोली धरणानं तळ गाठला, त्यात अवघा 7% पाणीसाठा उपलब्ध। त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यावरच पाणी टंचाईचं संकट। सिडकोचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई मेट्रोच्या विस्ताराला महाराष्ट्र शासनाची मंजुरी। मेट्रो लाईन 1A आणि लाईन 2 मुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास सोपा होणार। दादरमधील बेस्ट बस अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळेच झाल्याचा आरटीओचा दावा। गाडीचे ब्रेक सुस्थितीत नसल्याचा चालकाचा दावा आरटीओनं फेटाळला। पोलिसांच्या शिफारसीनंतर चालकाचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू। मुंबईतील फेरीवाल्यांना पडताळणीसाठी 26 जूनपर्यंत मुदत। आतापर्यंत केवळ 20,000 फेरीवाल्यांचीच पडताळणी पूर्ण। उर्वरित पात्र फेरीवाल्यांना तातडीनं पडताळणी पूर्ण करण्याचं बीएमसीचं आवाहन। मीरा भाईंदरमध्ये भाजप नगरसेविकेच्या 2 सख्ख्या भावांकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार। किरीटजी, नितेशजी, पीडितेला न्याय द्या, मीरा भाईंदरला या। काँग्रेसचे युवा अध्यक्ष सिद्धेश राणे यांचं भाजप नेत्यांना आवाहन। उल्हासनगरमध्ये सोनसाखळी हिसकावणाऱ्या सराईत टोळीला बेड्या। उल्हासनगर गुन्हे शाखेकडून दोघांना अटक। 3 चोरीच्या दुचाकींसह 9,81,000चा मुद्देमाल जप्त। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या पुणे जिल्ह्यातल्या। पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर 188 ग्रामपंचायतींना नोटीस। ज्या गावात दारू बनवली जाते त्या गावांना राज्य उत्पादन शुल्क विभागानं नोटीस बजावली। पुणे जिल्ह्यातील अवैध धंदे, रेव पार्टी आणि गर्भलिंग निदान रॅकेट प्रकरणी नीलम गोऱ्हेंकडून सदानंद दाते यांची भेट। दाते यांच्याकडून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईच्या सूचना। पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांचा विकास आराखडा निश्चित होणार। महापालिका प्रशासनाचा शहर सुधारणा समितीसमोर प्रस्ताव। पुणे महापालिकेकडून 5 शाळा खासगी करण्याचा प्रस्ताव। शाळा चालवण्यासाठी पुणे मनपा आकांक्षा फाउंडेशनला प्रति विद्यार्थी 25,000 रुपये देण्याचा प्रस्ताव समोर। स्थायी समितीच्या बैठकीत आज निर्णय होणार। पुण्याच्या खेड तालुक्यातील चासकमान धरणात केवळ 6% पाणीसाठा शिल्लक। राजगुरुनगरसह खेड आणि शिरूर तालुक्यातील अनेक गावांवर पाणी टंचाईचं संकट। पुण्याच्या भोर परिसरातील सारोळा परिसरात वारंवार वीज खंडित होत असल्यानं नागरिकांचा संताप। स्थानिकांकडून महावितरण अधिकाऱ्यांची भेट। वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा। पुण्याच्या भोर तालुक्यातील तांभाड इथल्या तरुणाला जमिनीच्या वादातून बंदुकीचा धाक दाखवत लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण करणाऱ्या विजय कुटवड आणि राजेश चिकणे यांच्या विरोधात भोरच्या राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। सांगलीत वाढीव घरपट्टी विरोधात नागरिकांचा संताप। वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीचा आंदोलनाचा इशारा। साक्री आणि शिंदखेडा तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी बुराई मध्यम प्रकल्पातून 56.32 दशलक्ष घनफूट पाणी सोडलं। पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते हे आवर्तन सोडण्यात आलं। यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना दिलासा। खामगाव नगरपालिकेकडून मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरुवात। पावसाळ्यात पाणी तुंबू नये यासाठी काम सुरू। नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करू, मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांचा इशारा। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील हिरडपोरीत अवैध वाळू वाहतुकीवर पाचोड पोलिसांची कारवाई। 3 ट्रॅक्टर आणि 1 मिनी हायवा जप्त। 33,25,000चा मुद्देमाल ताब्यात। मराठवाड्यातील 11 प्रमुख धरणांमध्ये केवळ 35.11% पाणीसाठा शिल्लक। सीना कोळेगावमध्ये फक्त 6.24% पाणी। पावसाअभावी मराठवाड्यावर पाणी टंचाईचं संकट अधिक गडद होण्याची शक्यता। भंडारा जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढल्यानं भाजीपाला शेती संकटात। जलसाठे आटल्यानं शेतीला पाणी देणं कठीण। वीज पुरवठा खंडित होत असल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ। नागपूरमध्ये सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुहेरी हत्याकांड। आदित्य भोंडवे आणि आदित्य राहुलकर अशी मृतांची नावं। कमी दरात फळं विकण्यावरून झालेल्या वादाचं दुहेरी हत्याकांडात रूपांतर। अकोल्यात युरिया आणि डीएपी खतांसाठी कृषी केंद्रासमोर रांगा। जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं कृषी विभागाचं स्पष्टीकरण। अफवांवर विश्वास न ठेवण्याचं कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन। अंबडचे लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण सेवेतून अखेर निलंबित। लाचखोर तहसीलदाराला 23 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी। अवैध वाळू उपसा सुरू ठेवण्यासाठी 6,40,000ची घेतली होती लाच।